तुझ्याकडे लुना असली असती तेव्हा तू घरी पोचला असता. डायरेक्ट मेसेज. मग हिंदुस्तान लिव्हरचे 30 नमुन्याचे ब्रँड का आहेत? जर क्वालिटी दिली नाही, फक्त आमच्याकडे सगळे म्हणत बसलो तर पुण्याची ग्रोथ होईल का हो? उजवा कान दुखतोय माझ्याकडे या, डावा कान दुखतोय मला माहित नाही. ट्राय एक तुमचं बास्केट नक्की करा हो. तो 8-9% मार्केट आहे ना, त्याच्या मागेच तुम्ही लागा हो. त्या 91% मागे नका पळू. ते नाही येणार तुमच्याकडे, मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखलं, त्याला काय पाहिजे ते ओळखलं, तुम्ही प्रोडक्ट त्या पद्धतीने बनवलं, तर त्या प्रोडक्टची पोझिशनिंग तुम्ही डिफाईनच केली ना. And you become master, more and more master into it. Absolutely. Fantastic. So you do so much into it, like I said, more and more about less and less. की कॉम्प्युटर जो तुमचा जो मोठा जो कॉम्प्युटर बसला आहे तो म्हणे तो जाऊ दे रे बाबा. ते एवढं मला कारण की तुमच्या कॉम्प्युटर्स आहे तो त्याच्यात त्या का तुम्ही म्हणजे ते होतच नका. तुम्ही व्हॉट एव्हर यू क्रिएट देअर इज अ कॉम्पिटिशन, डायरेक्ट किंवा असेल किंवा इनडायरेक्ट तरी असेल. तर त्या मोठ्या लोकांच्या नादीच लागू नका. यू क्रिएट युअर ओन स्मॉल मार्केट, कारण की त्या स्मॉल मार्केटमध्ये त्या मोठ्याला इंटरेस्ट नाही हो. सो परत माय नेक्स्ट थिअरी फॉर एंटरप्रेन्युअर्स और दे गोइंग इज ट्राय टू बी अ बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. व्हाट वी अदरवाइज लर्न एव्हरीवेयर एल्स, समुंदर में जाओ, समुंदर में डुबकी लगाओ. अरे काय डुबकी लगाओ? तू कोण? हा, तुझी पगार किती, तुझी उंची किती, तू कुठं जातोय? संपेल रे तू समुद्रात. म्हणजे हा MSME साठी अतिशय मोठा मंत्र आहे. शैलेशजी ऑप्शनच नाहीये. मला तुम्ही पर्याय प्लॅन बी असेल तर सांगा. हे प्लॅन एच आहे. And plan A is to define and to mean something to someone. True. Is what your plan should be. Perfect. ती छोटीशी ती गोल्ड फिश तुमच्या हॉल डायनिंग एरियामध्ये, तुमच्या हॉलमध्ये ते छोट्याशा बोलमध्ये ती गोल्ड फिश फिरते. 4 गेस्ट येतात, कौतुकने बघत असतात तो त्या गोल्ड फिशला. अरे काय सुंदर आहे किती तिचं, कारण की त्यांना ते दुसरं त्याच्यामध्ये एकटेच ते फिश आहे. कौतुक होतं त्या फिशचं. ते लक्ष वेधून घेते. आता ती गोल्डफिशला जर का तुम्ही म्हणाय माझे म्हणजे गोल्डफिश इज लाईक विनर प्रोडक्ट का, कारण की 4 जण येऊन तिथं कौतुक केलं ना, इथं विनर प्रोडक्ट. आता हा गोल्डफिशला मी एक मोठ्या नदीत जाऊन सोडतो. आता त्या गोल्डफिशचं काय होणार सांगा मला. किंवा त्याच्यामध्ये दुसरा गोल्डफिश आणून टाकला तरी सुद्धा त्याचं महत्व कमी होणार. हे दिस इज व्हॉट हे मी आय एम जस्ट गिव्हिंग यू सम विविड वाईल्ड एक्झाम्पल्स की ऍक्च्युअली हे होतोय. माझी एक लक्ष्मी रोड वरती माझा क्लायंट होता वामा. हा जी आहे म्हणजे जेव्हा मी आय वॉज व्हेरी ऍक्टिव्ह इन ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग. वामा मध्ये डिसाईड केलं की त्यांच्या 3rd फ्लोर वरती आपण चिल्ड्रन्स डिपार्टमेंट चालू करू. फेर ना म्हटलं प्रकाश जी ऐसे अपने को करना है. म्हटलं चिल्ड्रन ना, म्हणजे त्याच्यात बॉईज आले, गर्ल्स आले, सगळेच आले. मी म्हटलं प्रमोद भाई त्याचं नाव होतं. प्रमोदजी एक काम करो, सिर्फ गर्ल्स के लिए. अरे ऐसे कैसे, चाइल्ड इज अ चाइल्ड, क्या मतलब, अब उसमें मैं कहा ये लाऊंगा. मतलब नहीं, आप एक काम करो. एंड उसमें भी टीनेजर्स के नीचे. ओके. 2 to 10, 11, 12 उतने वो, तो मतलब वो एज ब्रैकेट. उससे क्या हो जाएगा तुम्हारा कि तुम्हारा जो 2500 स्क्वेअर फुट का जो शॉप एरिया जो तुमने इसके लिए तुम जो अलोकेट करोगे. आज मी हिंदीमध्ये काय बोलतोय, कारण की त्यांचं माझं डिस्कशन हिंदीमध्ये व्हायचा. तर म्हणतात ती जी आपली 2500 फुटाची जी जागा आपण अलोकेट केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेंज भरपूर आपल्याला लावायला मिळेल फॉर गर्ल्स. तर डिस्कशन करू अल्टिमेटली ते डिसाइडेड की नाही बाबा तसं करूया. ही 3rd फ्लोर वरती आहे. आता लक्ष्मी रोड वरती भरपूर कॉम्पिटिशन. जे स्पेशलिस्ट चिल्ड्रन स्टोर रूम्स आहेत. मला काही ब्रँड मला वाटतं स्ट्रॉबेरी होती, पिनाकिन होती, बरेचसे होते की दे वर लाईक जनरल अँड दे वर व्हेरी सक्सेसफुल गुड शॉप्स होतं. आता त्यांच्याशी आपल्याला तोड करायची आहे तर कसं तोडणार आहे बाबा. एक तर तू 3ऱ्या मजल्यावरती, हे मेन रोड वरती, तर काहीतरी तुला पूल पाहिजे की नाही त्याला. तर अल्टिमेटली डिसाइडेड आणि त्यांनी ते केलं. ते नाव हनीबी नाव दिलं होतं, मला आठवतं. हनीबी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हनीबी. आणि माझं कॅम्पेन काय होता शैलेशजी, सॉरी बॉईज. स्ट्रेट हिट. सॉरी बॉईज. जबरदस्त आमच्याकडे रेंज आहे, सगळं आहे, मी तुला देऊ शकलो असतो रे, पण नाही रे. मला मग हे त्याचं सारांश असं होतं की इफ यू हॅव अ डॉटर ॲट होम अँड इफ यू वॉन्ट टू बाय समथिंग फॉर दिस शुड इज द प्लेस. हे त्याचा तो सारांश होता. आता मला सांगा, कस्टमरच्या दृष्टीने विचार करा. आणि मी एक्झाम्पलने तुम्हाला सांगतो, म्हणजे जे ऍक्च्युअली झालं ते तुम्हाला मी सांगतो. जेव्हा करण्याच्या आधी आर्ग्युमेंट्स खूप झाले ना, त्याच्या घरात त्या मुलीला त्या मदरला सन बी आहे, डॉटर बी आहे, तर ती काय करणार,
का 2 दुकानात जाणार, तुझ्याकडे मुलीसाठी येणार आणि सनकडे सनसाठी जाणार. म्हटलं हो, असं कुठं एवढं शक्य आहे का? म्हटलं मग ती नाही, ती दुसरीकडेच जाईल. म्हटलं जाऊ दे. आता मला उलटा प्रश्नाचं उत्तर तू त्याला विचारलं. आता मला सांग, जर का त्याला मुलगीच असेल तर ती आता कुठं जाणार? फक्त इथे येणार. बरं, तसं झालं सगळं. सो वी डू दॅट. आम्ही नगर रोडला होर्डिंग लावलो होतं, सॉरी बॉयज, नगर रोडला. माय कझन सिस्टर, ज्याचं पियर म्हणजे ते सारडांकडे अहमदनगरला आहे, शी इज फ्रॉम इंदोर. तर ती येत होती, त्याने ते वाचलं. त्याला एक मुलगी आहे. त्याचा मला फोन आला, प्रकाश भैया वो ये शॉप कहाँ है, मुझे वहाँ पे जाना है. म्हटलं आता टार्गेट मार्केट आलंय, थोडं आपण विचारू. रेणू त्याचं नाव. तर रेणू, तो क्या मतलब ओके ओके, नहीं यार वो मतलब सिर्फ गर्ल्स के लिए, तो उसका रेंज बहुत अच्छी होगी, वहाँ पे बहुत बढ़िया रेंज मिलेगी. परसेप्शन त्याने स्वतःच क्रिएट केलं. मी कुठंच माझ्या रेंज बद्दल बोललो नाही. करेक्ट आहे. शी क्रिएटेड द परसेप्शन की फक्त जर का ते त्याच्यात मुलींसाठी आहे, सो स्पेसिफिक, म्हणजे रेंज चांगलीच असेल ना. अँड दॅट इज ट्रू. कारण की 2,500 फुटामध्ये आता कम्पेअर एक 5,000 फुटाची दुकान आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं ठेवलंय. आणि ह्याने फक्त त्या 2,500 फुटामध्ये ती स्पेसिफिक रेंज ठेवली. बरोबर. तर सायकोलॉजिकली परसेप्शन का, परसेप्शन इज रियालिटी. दॅट ब्रिंग्स टू माय नेक्स्ट पॉइंट. आता आपण मध्ये मध्ये ब्रेक होतो, पण ते पॉइंट येत आहे. येणार ना. परसेप्शन इज रियालिटी इन मार्केटिंग. तो परसेप्शन क्रिएट झाला ना की हा प्रोडक्ट आहे. परसेप्शन बद्दल आपले किती मन झाले ना, आपलं ते बाळू, दुसऱ्याचं कार्ट, परसेप्शन आहे ना. नाही माझं परसेप्शन, अरे शेजाऱ्यांना विचार, हे तुझं बाळ कसं आहे ते, मग तुला ते समजेल की खरं परसेप्शन काय मार्केटमध्ये चालू आहे. आपलं चांगलंच वाटतं रे बाळ आपल्याला. शेजारचा विचार म्हणते याला शेंबड आहे त्याचं भाव. पण मग पुण्याचं परसेप्शन काय आहे जगामध्ये? तुम्ही जग फिरता, तर पुण्याबद्दल परसेप्शन काय? आता आपले इतके पाट्या आपले झाल्यात पुण्यावरती बोलून, इतकं जबरदस्त झालेलं आहे की त्यामुळे परसेप्शन तर नक्की येते. पुणे म्हणजे जरा अतिशहाणे लोक आहेत. अच्छा, हे परसेप्शन जगामध्ये असं मला तरी जरा वाटतं की, कारण की आपण तेच वाचून ऐकून, आपण लहानपणापासून तेच बघत आलो, वाचत आलो. पुणे तिथं काय उणे, हे आम्हाला सांग, आम्हाला शिकू नका, आम्ही पुणेकर आहोत वगैरे वगैरे, कुठेतरी वाचलेलं आहे, बिंबलेलं आहे. ते गेलं ते परत ते 1 ते 4 बंद, ते म्हणजे सगळं म्हणजे आपलं. पण ते 1 ते 4 बंदचं आता ते कन्सेप्ट, पण परसेप्शन जे आहे, पण ते टोटली बदललंय पुण्याचं. बदल पण परसेप्शन बदलत नाही हो. ते खूप वेळ लागतो परसेप्शन बदलायला. मार्केटिंग मध्ये खूप वेळ लागतो. वन्स यू हॅव क्रिएटेड द परसेप्शन, इट्स इझी टू चेंज द प्रोडक्ट देन टू चेंज द परसेप्शन. ते होत नाही, ते नाही, इट्स व्हेरी डिफिकल्ट. आपण पुण्याची पाट्यावरती आलो आणि पुण्यावरती आलो, तर आपण 1-2 पाट्या तयार करू पुण्यासाठी. तर पुण्याचं रोड डिपार्टमेंट, ज्याच्यामध्ये आपण सगळेजण खूप आरामाने सगळ्या रस्त्यांवरती जे जातो आज पुण्यामध्ये, त्या डिपार्टमेंटच्या आता रोडचा विषय नाही. आता बघा ना कशा आपण सिग्नल तोडतोय, बघा कशा अजून तर लाल लाईट चालू आहे ना. तर ती मला माहित आहे तुमचा प्रश्न असणार की रस्त्याबद्दल काय बोलायचं आहे का तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, रस्ते इतके वाईट नाही, तो साला ट्रॅफिक आणि डिसिप्लिन वाईट आहे. परफेक्ट. रस्त्याला दोष देऊन काय उपयोग आहे. ठीक आहे, थोडे खड्डे आहेत, मान्य आहे, चला थोडे नाही, भरपूर खड्डे आहेत. पण त्याच्याबरोबर जरा आपण बी काहीतरी चुकत असो ना. तर मला वाटतं पाट्या रस्त्यावरती न करता त्या आपल्या ड्रायव्हर्स वरती, सिव्हिक सेन्स वरती, त्या ट्रॅफिक वरती जर का पाट्या केल्या ना, तर ते कदाचित जास्त फायदाच होईल. आता नेमकं तुम्ही वन ऑफ द फायनेस्ट रोड ऑफ पुण्यावरती आपली गाडी आली, जंगली माल रोड. हे मला आठवतंय की ते 30 वर्षापूर्वी झाला असेल ना रस्ता. आज एक काय टणटणीत येतो. आम्हाला आठवतंय, आम्ही फर्ग्युसन रोडवरती जेव्हा राहायचो ना, जेव्हा इथं काम चालू होतं ना, आम्ही बघायला आलो होतो ती कशी मशीन जाते, कसे ते रोड बनवते. आय स्टील रिमेंबर. अँड दॅट इज एक्झॅक्टली वेअर वी आर ड्रायव्हिंग राईट नाव ऑन जंगली माज रोड, विच इज स्पीक अँड स्पॅम. पण असा परत पुण्यात रस्ता बनला नाही ना. पण ह्याची सुद्धा मोठी मस्त थिअऱ्या चालू पेपरमध्ये वाचतेला. बिचार त्या कॉन्ट्रॅक्टरला परत कामच दिलं नाही. आता काय सांगायचं मला सांगा. सो आपण तरी सुद्धा आपण एक समजा पुण्याच्या ट्रॅफिक डिपार्टमेंटसाठी जर एक पार्टी बनवायची ठरवली, तर काय पार्टी लावू आपण त्याच्यात? अरे बाबा शैलेश, विचार करून सांगतो की ऑफ हँड मला देणं नाही पाट्याचं. कारण की अंटिल अनलेस तुम्ही खूप क्रिएटिव्हिटी वेगळं नाही केलं ना, तर ती पाटी तुमची पुण्याच्या पाट्यामध्ये उठूनच येणार. तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे स्ट्रायकिंग क्रिएटिव्हिटी ज्याला मी म्हणू शकतो, जी मी वाचली बघितली, अनबिलिव्हेबल. म्हणजे ते मी केव्हाच विसरणार नाही. जेव्हा क्रिएटिव्हिटीचा विषय निघेल तेव्हा मी 101% सांगतो. आपल्या पुण्यामध्ये सुजाता मस्तानी आहे. हो, अगदी सगळ्यालाच माहिती आहे. मला पोझिशनिंग मस्तानी सुजाता पोझिशनिंग झालेली आहे. जसं चितळे, आता तिथं समोर दुकान आहे चितळे म्हणजे भाकरवडी, शूजबेरी बिस्किट म्हणजे कयानी, लोणचं म्हणजे प्रवीण. हे म्हणजे पुण्याचं कसं मस्त बसलेलं ना. तर आपली सुजाता मस्तानीने
उपास वगैरे असतो ना, ते मस्त पाठी लावलेली होती, मस्तानी उपासाला चालते. परफेक्ट ना. आता आमच्या कोणीतरी पुणेकरांनी त्याच्या खाली जाऊन एक नोट टाकली हो. मग बाकीच्या दिवशी काय ती घोड्यावरती बसते का? अरे बाप रे, म्हणजे सलाम आहे रे त्या क्रिएटिव्हिटी ज्यांनी कोणी ही लाईन्स लिहिली. अनबिलिव्हेबल क्रिएटिव्हिटी. आता असल्या पाट्याला तोडायला तुम्हाला तशीच पाटी तयार करावं लागेल. तर तुमचं एक सेशन मला वाटतंय, एक पॉडकास्ट तुमच्या पुण्याच्या पाट्यावरतीच होईल. इतकं जबरदस्त. ग्रेट. लांब जाऊ शकणार नाही त्या पाठी बरोबर. मग बाकीच्या दिवशी काय घोड्यावरती बसते का? आता काय सांगू राव. पुणे तिथे काय होणे. ह्या पुण्याच्या लोकांना तुम्ही आता एवढ्या बिझनेसेस नाही करता, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू पुण्याच्या माणसाला, पुण्याच्या बिझनेसमॅनला मार्केटिंग बद्दल शिकवणं अवघड आहे का? फक्त पुण्यासाठी बोललं तर ते तिथं राहणार नाही, सगळीकडेच तो ऍक्च्युअली इश्यू आहे. स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट जातो, पण त्यामुळे माझा इनिशियल माझे तास 2 तास काय म्हणजे दिवस सुद्धा तिथं समजवण्यामध्ये जातो मला, की बाबा आपल्याला काय नाही करायला पाहिजे, काय करायला पेक्षा अगदी करेक्ट काय नाही करायला पाहिजे. कारण की 99% ऑफ द टाइम ते जे नाही करायला पाहिजे ना ते करत असतात. म्हणजे माझं काम खूप सोपं होऊन जात होतं, अर्ध जर का काम बंद केलं तर. बरोबर. म्हणून माझं ते समजवण्यासाठी खूप वेळ लागतो. उदाहरणार्थ आता समजा माझे जैन स्टोर्स आहेत, आता जैन कलेक्शनला मी कन्सल्टेशन ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे फॉर द मॅन. म्हणजे व्हेरी सक्सेसफुल आय वुड से. चांगलं एकदम व्यवस्थित आहे. एकदा त्यांच्या मनात आले की नाही आपण वाय नॉट स्टार्ट अ जनरल स्टोर, म्हणजे वाय ओनली रिस्ट्रिक्ट टू मेन. पण ते मला त्यांच्याबरोबर मला बसावं लागलं, खूप डिस्कशन मला करावं लागलं, करू नका ते. आणि करायचं बी असेल ना तर मग वेगळी दुकान करा, वेगळं ब्रँड करा, पण जैनच्या नावाखाली तुम्ही घेऊ नका. कारण कुठंतरी मला वाटतं की ते आपल्याला तो नुकसानकारक ठरेल. थँकफुली दे अग्रीड. अँड म्हणजे मी आभारी आहे की ते सजेशन ऐकलं. तेच माझं म्हणणं आहे की तुमची एकदा पोझिशनिंग झाली, तुमचं एकदा परसेप्शन क्रिएट झालं तर ते बदलायचा प्रयत्न करू नका. कारण की तुम्ही एक गृहीत धरू नका की इफ अ कस्टमर has bought A from you, he will buy B from you. Correct. He won't. का? कारण की बीचं कोणते एक स्पेशालिस्ट ऑलरेडी आहे, ते आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इन शॉर्ट अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रिंक युअर मार्केट. डोंट श्रिंक युअर थिंकिंग कॅपॅसिटी. श्रिंक युअर मार्केट अँड देन ओपन अप युअर माइंड की तुम्ही अजून त्या श्रिंक मार्केटला काय देऊ शकता, की जेणेकरून तुमच्या कॉम्पिटिटरला एक चॅलेंजेस व्हावं की आता मी याला कसं तोडू, त्या टार्गेट मार्केटला मी कसं पोहोचू, हे तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरला चॅलेंज द्यायला पाहिजे. सो इन्स्टेड ऑफ फॉलोइंग व्हॉट युअर कॉम्पिटिटर डज, सी इफ द कॉम्पिटिटर कॅन फॉलो यू. ती क्षमता आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये आपल्याला आणता आली ना तर इझी होईल खूप मार्केटिंग करणं. कारण आजच्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये इतकं कॉम्पिटिटिव्ह झाले, त्यावेळेला कॉम्पिटिशन नेहमी होती, पण आता ते इतकी फिअर झालेली आहे की तुम्हाला आता समजा तुम्ही आज मला म्हणाल की प्रकाश एक प्रोडक्ट डिझाईन कर, एक सर्व्हिस डिझाईन कर की आपण मार्केट करायचं आहे, तर मला महिना लागतील मला विचार करायला की मी काय प्रोडक्ट आणू की ज्याला मला टार्गेट मार्केट मला डिफाईन करता येईल. का की जनरल जर का मी आणलं देन अवघड आहे. Until I have deep pockets to spend to experiment on marketing, जे unfortunately आज नाही आहे. And why burn money when you can be successful with a focus? Exactly. पण ते प्रॉब्लेम आता सक्सेसफुल म्हणतात, the problem is the successful people. When they become successful, they start doing these things and then they start seeing a drop in the profitability, a drop in their market share. आणि ते विखरून जातात आणि ग्रॅज्युअली समझते असं ते जातो बेलकर, इथं येतात. देन दे थिंक की अभी मैं आय एम गॉड्स गिफ्ट टू मॅनकाइंड, नाउ आय कॅन डू एनिथिंग. वाय? बिकॉज सी आय रिच्ड हिअर ना, आय वॉज नथिंग, आय रिच्ड हिअर. म्हणजे माझ्यात काहीतरी गुणधर्म आहे, नक्की आहे. अँड दॅट गुणधर्म ज्याला मी म्हणतो सक्सेस सिंड्रोम, ती सुद्धा माझी पेटेंटेड लाईन आहे. सक्सेस सिंड्रोम हा रोग सक्सेसफुल लोकांनाच लागतो आणि मग ते झापड लागतात त्याच्या कानावरती आणि डोळ्यावरती. सो राईट बिकम्स रॉंग, रॉंग बिकम्स राईट इन इज परसेप्शन. कारण की मी इथपर्यंत पोहोचलोय ना, कारण की मी इथं पोहोचलोय ना, म्हणजे माझ्यात काहीतरी हुशारी आहे रे दादा. पण तू कशामध्ये होता, कुठे गेला होता, आता तिथून मग आता ते देन स्टार्ट्स डिली डॅलिंग, देन स्टार्ट्स गेटिंग इन टू टू मेनी अदर थिंग्स अँड देन हिज फोकस स्टार्ट्स. म्हणजे जे आता
वर्ल्ड ऑर्डरमध्ये जे होते एका माणसाच्या सक्सेस किंवा सो कॉल्ड थॉट प्रोसेस सक्सेस सिंड्रोममुळे आपण सगळेजण कामाला लागलेलो आहोत. त्याला इगो म्हणतात. त्याला इगो म्हणतात. त्याला इगो म्हणतात. त्या त्याला इगो मसाजिंग म्हणतात. पण ते मसाज पण नाही ना, त्याचा इगो वॉर आहे आता ते. मोठा विषय आहे. बरं एक सांगू काय, पॉलिटिशियन लोकांचा आपल्याला वाटतोय, पण आपली जिचं ते दृष्टिकोन जिथं संपते ना तिचं चालू होतं. त्यामुळे ते वी डोंट नो. पण मी 3 कॅम्पेन्स केले ना पॉलिटिकल. मी 2 विधानसभा आणि 1 लोकसभा बीजेपी साठी केलेलं आहे काम. आय एम गोइंग बॅक 90s, अर्ली 90s मध्ये. त्यावेळी माझं तेवढंच कनेक्शन, पण मजा आली काम करायला. म्हणजे त्या पार्टीमध्ये जो मी डिसिप्लिन जी बघितली ते कशावरून सांगतोय, कारण जे आम्ही जेव्हा कॅम्पेन जेव्हा प्रेझेंट करायचं किंवा रिलीज झाल्यानंतर जेव्हा पेमेंटसाठी जे आम्हाला सांगायचे तंतोतंत पाळलं गेलेलं आहे. आता एकही दिवस मला आठवत नाही त्या 3 कॅम्पेनमध्ये की मला कुठंतरी असं इल्युजन मला वाटलं की नाही बाबा एक जण एक सांगतो, एक जण एक सांगतोय. म्हणजे मला तो म्हणजे जसं म्हणजे आय ट्रीटेड बीजेपी ॲज अ प्रोडक्ट, आणि तसं त्या प्रोडक्टचं जे क्रिएटर्स होते त्यांनी तसं तो फ्रीडम दिला विचार करण्यासाठी, विच आय थिंक वॉज व्हेरी बिग लर्निंग फॉर. म्हणजे आपण जे म्हणतो ना काय जर पॉलिटिकल कसं काय होणं काय नाही तिथं, म्हणजे तिथं थिंक टँक असतात, ते विचार करतात. ऑफकोर्स मी आता 90sची गोष्ट माझी सांगतोय, पण म्हणजे खूप पॉझिटिव्ह मेमरीज आहेत. आपण तो पॉलिटिक्स विषय निघाला म्हणून आपण त्याच्यापासून लांब राहू. अगदी नाही सांगत होतो, म्हणजे नाही स्ट्रॅटेजी क्लिअर असते की कोण त्यांचं टार्गेट मार्केट फिक्स होतं. तिथं टार्गेट मार्केट इज फिक्स, नथिंग बिकम इझी. प्रकाशजी, जेव्हा तुम्ही खूप प्रवास करता, बरेच दिवस बाहेर गावी असता, त्याच्यानंतर तुम्ही पुण्याला जेव्हा येता परत आफ्टर लॉंग ब्रेक, ह्या अशा काय 2-3 गोष्टी की ज्या तुम्हाला बिलकुल आवडत नाहीत की अरे हे काय, आणि अशा 2-3 गोष्टी की बाबा नाही ह्याच्यासाठीच पुणे आहे? व्हॉट आर दी स्पेशालिटीज विच आर गुड अँड विच आर बॅड अकॉर्डिंग टू यू अबाउट आवर सिटी? बिकॉज आय लव्ह माय सिटी. ॲब्सोल्युटली, एव्हरीबडी लव्स देअर ओन सिटी. आता अवघड झालो हा प्रश्न खूप, कारण की न आवडण्यासारखं म्हणजे काय केव्हा म्हणजे टायमिंग बद्दल मला वाटतो कुठंतरी आपण थोडंसं चुकतोय. ते ठीक आहे, कारण असतील बाबा ट्रॅफिक मध्ये अडकलो वगैरे, पण ते माझ्या दृष्टीने ते कारण आहेत. तर ते कुठेतरी मला थोडंसं कॅज्युअलपणा वाटतोय. जे मी मिस करतो ते बरेचदा आपला वडापाव. आता पुणेरी माणूस बाहेर आला. ते नक्की टू का जेव्हा पुढे येतं तेव्हा वाटतं की नाही बाबा आपण ते डेफिनेटली आपले जे स्पेशली आता मी जगभरामध्ये फिरलेलो आहे, तर ऑल फ्रॉम मिशेलिन स्टार रेस्टॉरंट पासून घेऊन ते सगळे माझे ट्राय झालेले करून, पण ते गाड्यावरती जी खाण्याची जी मजा येते ना, आपलं ते तुमची आपली तुळशीबागची ते श्रीकृष्णाची मिसळ म्हणा किंवा आपला गार्डनचा वडापाव म्हणा, तर कुठेतरी आपल्या गाड्यावरती ते साबुदाणा खिचडी. आता आमचे डॉक्टर मना करतात प्रकाश काय वडा साबुदाणा खिचडी, डॉक्टरांना काम कसं राहणार. हा अगदी. सो व्हॉट आय मीन टू से दॅट ते टूरवरती असताना ते नक्की जेव्हा पुण्याला आल्यानंतर तर नक्की 100% ते अगदी म्हणजे वैशाली जायलाच पाहिजे एकदा, की आपल्या रुपाली जाऊन ती कॉफी प्यायलाच पाहिजे. ते नक्की आय मिस वेन आय एम ट्रॅव्हलिंग. आणि बस फरक तो बाकी तर आता समजा आता मी न्यूयॉर्कला गेलो तर न्यूयॉर्कचे प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला वाटते की सगळं तिथं छान आहे, तसं नाही. बट वेन यू गो अँड जेव्हा वेन यू मुव्हिंग ऑन द स्ट्रीट्स फॉर 8 days तुम्हाला यू रिअलाइज की नाही तिथं सुद्धा प्रॉब्लेम आहेत. पण आपल्याला काय आपण लांब असतो ते आपलं सगळं छान समोर येतं. हा एक्झॅक्टली ना. पण वेन यू ऍक्च्युअली गोईंग देअर तुम्हाला वाटतं की नाही बाबा इथं सुद्धा असं नको होतं, पण तिथं चांगलं शिकायला सुद्धा मिळतं ना. तिथं तो उदाहरण आता सिंगापूरचं एक्झाम्पल घ्या. तिथं मला व्हॉट आय लर्न फ्रॉम सिंगापूर वॉज द एफिशियन्सी, त्यांचं द सेन्स ऑफ टायमिंग. मी एकदा म्हणजे मला मी उदाहरण देऊ शकतो, म्हणजे मला थोबडीत मारण्यासारखं झालं. म्हणजे आपल्या पुणेरी माणसाला सांगतो ना कसं त्यांनी शालजोडीत मारली का तुम्हाला? अरे काय विचारू नका तुम्ही. काय म्हणजे मी लेट 80s अर्ली 90s मध्ये मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती इंडियन एक्सप्रेस कडनं की सिंगापूरला त्यांच्या इंडिपेंडन्सला 25 वर्ष पूर्ण झाले. ओके. तर आपण इंडियन एक्सप्रेसचा क्लायंट होता, तर आपण एक पुरवणी काढू सिंगापूरवरती. तर तिथून ॲडव्हर्टायझिंगचा त्यांनी मला रोल दिला की सिंगापूरच्या ॲडव्हर्टायझिंग्स आपण गोळा करूया आणि फायनान्शियल एक्सप्रेस आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये आपण एक पुरवणी काढू त्याची. त्यामुळे मी सिंगापूरला गेलो होतो. चांगलं तिथं महिनाभर राहिलो होतो. तर अपॉइंटमेंट घेण्यासाठी म्हणजे जे माझे मी ठराविक टार्गेट मार्केट परत डिसाईड केलं की हे लोकांना इंडियाशी कनेक्शन आहेत,
तर हे कदाचित आमच्या जाहिराती तिथं देऊ शकतील, किंवा जे इंडियन जे टुरिस्ट तिथं जातात ते गोल्ड परचेस करणार, ते करणार, त्यामुळे तो सिरुंगून स्ट्रीट माझा मार्केट होऊ शकतो, असं ते हेरून सगळं लिस्ट बनवली होती. आणि कंपनीला मी फोन केला होता की अपॉइंटमेंट घेण्यासाठी, त्यांच्या ते CEO ला भेटण्यासाठी, ॲडव्हर्टायझिंगचे जे डिसिजन घेणार त्यांना. बरोबर. असं असं ते सेक्रेटरीला सांगितलं की असं असं येतोय आणि मला भेटायचं. म्हणजे ठीक आहे, केव्हा भेटायचं? तर आम्ही मी आपल्या पुणेरी भाषेमध्ये आपलं इनोसंटली काय 2-2:30ला येतो. अरे शैलेशजी, ते समोर म्हणून उत्तर मिळालं 2 की 2:30. अरे बापरे म्हटलं. मग त्या वेळेला म्हणजे आय फेल्ट सो बॅड. मी कॅज्युअली घेतलो अर्धा तास. 2-2:30ला येतो म्हणजे माझे सर तुझ्यासाठी अर्धा तास वाट पाहत बसणार का? 2ला येणार की 2:30ला येणार सांग. सो 2 or 2:30 was that answer which I got. सो टाइम गॉट डिफाईन्ड फॉर यू. त्या दिवसापासून मी ठरवलं 5 मिनिटं आधी जाईन आणि आय विल बी व्हेरी स्पेसिफिक विथ व्हॉट आय वॉन्ट टू डू. दिस इज व्हॉट आय थिंक आय लर्न. आणि मग ऑफकोर्स त्याची एफिशियन्सी, त्यांचं आता इतकं मग मी काम केलं सिंगापूरमध्ये, काय वेगळे होते त्यांची एफिशियन्सी, अँड द रिझल्ट्स आर फॉर एव्हरीबडी टू सी. आता सर, हा जो पुढचा सब्जेक्ट आहे तो टुवर्ड्स आवर एंड ऑफ आवर कॉन्व्हर्सेशन आहे, आणि हा माझा खूप आवडता प्रेमाचा विषय आहे. कारण की मागचे माझ्या बरोबर जे गप्पा मारले मी डॉक्टर हिरेमठांबरोबर गप्पा मारल्या, तेव्हापासून त्यांनी फॅमिली अँड फ्रेंड्स यांचं महत्त्व एका माणसाचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. शैलेशजी, 100% इन्व्हॉल्वमेंट आहे, 100% फॅमिलीचा त्याच्यामध्ये रोल आहे, आणि नसेल तर असावं. कारण की आज न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात, लोकांना रिलेशनच माहीत नाही आहेत. अगदी बरोबर आहे. मी तर सांगतो ना, काही वर्षांनी तर मावशी, काका हे सगळे हिस्ट्री होऊन जातील. हो, म्हणजे काय विचारणार, अंकल अँड आंटी. हा, सगळं कुठला अंकल कुठला आंटी सगळं सगळे होता नाही. पहिली गोष्ट, आता यंग जनरेशन आर गेटिंग मॅरिड व्हेरी लेट. अच्छा, मॅरिड झाल्यानंतर दे डोंट वॉन्ट टू हॅव किड्स. दे प्रिफर डॉग्स अँड कॅट्स ओव्हर चिल्ड्रन. आता आहे ना, आता ठीक आहे ना, आता काय म्हणजे आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट ऑन दॅट, पण ते इट्स अ रियालिटी ऑफ लाईफ. आय नो सम ऑफ द फॅमिलीज की ते किचन सुद्धा नाही आहे त्यांच्याकडे. हो, ते म्हणतात बोथ आर वर्किंग, सो इट्स चीपर टू गो आउट अँड ईट. आणि कोण सगळं झंझट करणार? त्यामुळे फक्त छोटासा काय म्हणलं ते किचनेट असेल, पण किचन नसेल. तर आता ते झालं. पण मी सांगतो, आता माझ्या पर्सनल फॅमिली बद्दल जर का बोललो, लहानपणापासून तर आम्ही एकत्र राहिलेलो आहे, आजही आम्ही एकत्र राहतो. वी आर 10 of us. वाव. मी, माय मदर, मी, माय वाईफ, माय 2 sons, 2 daughter-in-laws, 3 grandsons. We all live together, and touch wood, we are very happy. We have to have dinner together. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. काय असतं माहिती आहे का, वेन युअर हे जर चालू असतं ना, तर आता फॉर एक्झाम्पल वेन वी आर डिस्कसिंग थिंग्स, फॅमिली मॅटर असेल किंवा बिझनेस मॅटर असेल, आपण फॅमिली बरोबर बसून आपण डिस्कस करतो. त्याच्यामधून काही चांगली गोष्टी येतात, काही डिफरन्सेस येतात, पण ते डिफरन्सेस इफ यू टेक इट पॉझिटिव्हली, दे लॉट ऑफ लर्निंग कम्स आउट ऑफ इट. आणि आपण जेव्हा करत असताना ना, आमची जी नेक्स्ट जी जनरेशन आहे, म्हणजे आमचे ते काय म्हणतात नातवंड, ते ऐकत असतात. तर त्यांच्या ते सबकॉन्शियस मध्ये शैलेशजी कुठेतरी ते बसतो जाऊन, आणि त्यांचा इफेक्ट, त्यांचा इम्पॅक्ट मी तुम्हाला सांगतो. आता मी माझ्या नातवावरून मी एक्झाम्पल देऊ शकतो. प्लीज गो अँड टॉक टू माय ग्रँडसन, वन हु इज इन 6th standard and one is in 9th, and एक तर खेळ आता 3 वर्षाचाच आहे. प्लीज गो अँड टॉक टू एनी ऑफ दोज 2. टॉक बिझनेस विथ देम, टॉक स्पोर्ट्स विथ देम, और टॉक सम फायनान्शियल थिअरी विथ देम, अँड सी द आन्सर्स दॅट यू गेट. मी काहीच बोलत नाही तुम्हाला, तुम्ही ते स्वतः जाऊन तुम्ही विचारा. म्हणजे फॅमिलीनी वेळ एकत्र घालवणं आणि ओपनली डिस्कस करावं. एक्झॅक्टली. त्यांनी माइंड डेव्हलप झालं, त्यांनी ऐकलं असेल ना कुठेतरी. आणि ते शेवटी एंड ऑफ द डे ब्लड इज थिकर देन वॉटर. आता ती म्हण होती, आता कुठं ब्लड आणि कुठं काय आणि कुठं वॉटर सगळं ते झालंय बघ. पण आता आय एम फ्रॉम ओल्ड स्कूल, तर मला, आणि मी हा ठाम मताचा आहे, शेवटी फॅमिली ती फॅमिली, भाऊबंदगी होते. पण मला वाटतं बाबा की ॲज फार ॲज पॉसिबल जो पण शक्य आहे त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ब्रेक द ब्रेड टुगेदर, ॲटलीस्ट हॅव वन डिनर टुगेदर विदाउट मोबाईल फोन ऑन द टेबल. आमच्या घरी खालच्या लिव्हिंग एरियामध्ये, डायनिंग एरियावर टीव्ही नाही. वंडरफुल. स्क्रीन टाइम ठरलेले आहेत मुलांसाठी. बाबा ठीक आहे, तुम्ही तासभर बघा, व्हॉट एव्हर इट इज. आणि ते सुद्धा काय बघताय, कसं बघताय, हे मला वाटतं हा डिसिप्लिन गरजेचं आहे. आता तो मोठा नातू आता तो 10वीत जाईल, त्यामुळे आता
अजून कमी होईल. टीनेजर झालेले आहेत हो. त्यावेळेला आता त्यांचे थोडेसे कल्पना वेगळ्या असतात, फ्रेंडशिप वेगळी असतात, तर तो एक चॅलेंज इथे विषय फॅमिलीमध्ये येऊ शकतो. That is पण growing ते up. ठीक आहे ना. But when he becomes 16, he is not your son, he is not a grandson, he is your friend. Perfect. So if you treat him as your friend, if you discuss things with him, I am very open. I was very open with both of my sons. We discussed all kind of subject, म्हणजे bees and birds पासून तर घेऊन everything we discussed. Correct. So I think ते तो वातावरण जर का तुम्ही निर्माण क्रिएट केला, ते अपब्रिंगिंग तसं आणलं तर शैलेशजी, We can have a better society. सोसायटी विच इज गुड, पण विल बी मोर हॅपी. Be happier. I think, and if happiness has any meaning in life, then I think And फॅमिलीला how- तो रोल How important is friends? एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट ते सुद्धा. कारण की तो म्हणजे जिथं ते खोडसाळपणा काढायला, इफ यू हो. हॅव टू वेंट आउट समथिंग, Correct. हा 4 शिव्या कोणाला जर का द्यायचं असेल तर मित्र ना. फक्त तिथंच करू शकता तुम्ही, बाकी कुठे करू शकता नाही. फ्रेंड्स ऑफकोर्स आर फ्रेंड्स अँड फॅमिलीज, म्हणजे काय त्याला त्याला पर्यायच नाही. पर्याय नाही बाबा, म्हणजे माझ्या दृष्टीने तर नाही बाबा. दॅट्स अबाउट इट. Thank you very much, sir. ॲब्सोल्युटली So now we park and go and have some good coffee. नमस्कार पुणेकर. आजचा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल, गोष्ट एका पुणेकराची, तर आम्हाला एनकरेज करा. प्लीज लाईक आवर एपिसोड अँड शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.